हॅलो सर, कामात आहात का? थोडं बोलायचं होतं. एक टकल्या ऐकून घ्या, तू असशील चॅनल हेड तुझ्या चॅनलचा. आता मी पण चॅनल हेड झालोय. काय तुमच्या चॅनलचं नाव? शेंद्रू मराठी खणूया कोकणची माती. शेंद्रू मराठी या चॅनलचा मी चॅनल हेड झालोय, कळलं ना? जास्त बोलू नको, माझ्या वाटेला येऊ नको. हा, फोन मध्ये घुसून कानाखाली मारेन. बोल चल. सर, मी तुमच्या चॅनलचा चॅनल हेड. तर आपण आता प्रोसेसला सुरुवात करूया. आपण काय करूया, पहिलं चॅनलमध्ये बेसिक असतात दोन गोष्टी. एक म्हणजे दिग्दर्शक आणि लेखक. बरोबर. आणि ओ माय गॉड, ओ सर संधी समोरच आहे सर. हा, आपण प्रसाद ओकना दिग्दर्शक म्हणून घेऊया का? आणि मग काय भिका मागायच्या? चांगले दिग्दर्शक आहेत ते. अरे त्यात मोठे दिग्दर्शक आहे म्हणूनच म्हणतो. दबडीची नाही कमाई नाही, जो रुपयाचा नैवेद्य होईल सगळा. कळलं काय? म्हणजे सर हे बघ, आता ते सिरियल डिरेक्टर करणार, बरोबर बरोबर. डिरेक्ट करणार, बरोबर. त्याच्यामध्ये ते काम पण करणार. हा करतील. म्हणजे माझ्या अख्ख्या चॅनलचं बजेट त्यांच्या घरात जाणार. कळलं काय? आणि जर परत उरेल तर फेडण्यासाठी आपण दोघांनी काही किडण्या विकायच्या. ठीक आहे सर, दिग्दर्शकांचा विषय आपण बाजूला ठेवूया. सर, लेखकांचं काय करूया आपण? आपल्याला लेखक पण लागतील. मग आपण एक काम करूया, कोकणातला अन्या मसूरकर घेऊया. अन्या मसूरकर प्रसिद्ध लेखक आहे का कोकणात? मोठा लेखक आहे, मोठा. पहिलीपासून नुसता लव्ह लेटर लिहितोय सगळ्या पोरीना. कळलं काय? रत्नागिरीला अर्ध्या पोरी संपवल्या सगळ्या लव्ह लेटर लिहून, पण कुणी पण दिला नाही त्याला, कुणी रिस्पॉन्स कधी. ठीक आहे, असेच आपण एक 4-5 लेखक लागतील पण सर आपल्याला. हा सर, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ब्रेकअप झालेली सगळी पोरं लेखन टीम मध्ये घेऊ. वाचाड्यात तसंही मुतारी संडासा लिहत असतात, आपण कागद लिवायला देऊ. काय ठीक आहे सर. झाली. आले आले फुफ्फुसांची वेल्डिंग करून घेतली. काय आला 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 तरी म्हटलं अजून आला कसा नाही. वसाडीचा कॉल आला. हॅलो, काय? पोचलो मी. हा आधी काय त्या दोनावर आहे ना खिचलून घे, काय तर थोबाड उसकटून घे, आणि तुझं झालं की सांग मला काय ते. हा चालेल, आता सांग. विनय परुलेकरांना 12व पोर झालं. त्या वसाड्याला विचारता कामावर कधी जातो मग? मी आला त्याला विचार, अजून काही एकट्याची ग्रामपंचायत तयार करतो वासाडा? मी आला हो, धरणात पाणी कमी आहे. डॉक्टरला सांगून त्याची कायमची वेल्डिंग करून घ्या. आता पुढच्या वर्षी 13वा झालं तर तुमची झेरॉक्स करतो सगळ्यांची मिळवून. ठेव पण खिचलू नकोस. मी हो त्या विना परुलेकरांना काय कामं नाहीत. तर मंडळी ओळखली वाजलेच फवाड्यावर 12 वाजले ओळखली नाही वाटतं. माणूस की शिल्लकच राहिलेली नाही मेल्याकडे. सांगून देतो, माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर. काय समजलं? कोकणचा हँडसम हिरो. मूल मुद्दा काय आहे, माझा शेजारी आहे ना, माझ्या TV नाही तर त्याच्या बाथरूमच्या भोकामधनं मी मॅच बघत होतो. तर त्यानं काहीतरी वेगळाच अर्थ काढला, आणि जो मला लोलवला नाही सगळा, तेव्हाच मी ठरवलं 4 चौघात ह्यानं माझी इज्जत काढला नाही. आता मी ना डायरेक्ट TV नाही, डायरेक्ट चॅनलच काढतो. काय समजलं? डायरेक्ट चॅनलच काढतो. पण काय आहे, माझी छाती आहे चिमूटभर आणि विषय आहे थोडासा जड, म्हणून म्हटलं मुंबईसनं ताडगडी घेऊया. तर त्या मुंबईचा ताडगडी बोलवलाय, पण त्या झेमण्या आलाय त्या हेल्पट कुठे. सायलेन्स. हॅलो, हा काय TRP आला आपल्या सिरियलचा? 16.1. ओ माय गॉड, नाईस नाईस नाईस. काय केलं होतं आपण गेल्या आठवड्यात? नवऱ्याने बायकोला अंधारात ठेवून गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. ओ माय गॉड. थांबा, या आठवड्यात आपण काहीतरी वेगळं करूया. मला सुचू दे आधी. ट्विस्ट करूया. बायको नवऱ्याला अंधारात ठेवून गर्लफ्रेंडला मारते, असं करूया. अरे दाद्या, ट्रॅक्शन येईल. काय करतोय? ए बाबा, 1 मिनिट, फोन ठेवा. ओके. अरे या फोनवर कुणाच्या सुपाऱ्या फोडल्यास तू? EP आहे ना मी चॅनलचा. सिरियलचा प्लॉट जरा ट्विस्ट केला. काय सिरियलचं नाव काय? सवत आली धावत. हा पाहिजे तुम्ही. माझं नाव आहे शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. कळलं काय? इंटरेस्टिंग आहे. तुझं नाव? माझं नाव गर्मजेष्टिया मर्सेंडिया. EPM. हे नाव आहे गर्मजेष्टिया मर्सेंडिया? या कोकणात घ्यायला गेलं तर संध्याकाळ होईल. याला पोरांच्या जिभेचा तुकडा पडतील रस्त्यावर. आपण एक काम करूया, तुझा बारसा करूया, नवीन नाव ठेवूया. काय? कोकणात सोबत असं. काय? एक काम करूया, तुझं नाव आजपासून तुझं नाव झिंग्या होद्रेकर. झिंग्या होद्रेकर.
एक मिनिट, तुम्ही माझं नाव का बदलताय? अरे आता बघ, शेंद्रू मराठी चॅनल आहे ना? बरोबर. शेंद्रू मराठी चॅनल, हा. त्यामुळे त्याचं नाव तुला शोभल, चॅनल हेड होणार आहेस तू. चॅनल हेड? हा ईपी पासून चॅनल हेड? हा, ईपी पासून चॅनल हेड. काय म्हणायला सगळं सेमच असतं, कामं पण सगळी सेमच असतात, काही वेगळं नसतं. अहो पण मी खुश झालं, खुश. एक मिनिट, मला एक फोन करू दे. एक मिनिट. हॅलो हा. सर, कामात आहात का? थोडं बोलायचं होतं. एक टकल्या, ऐकून घ्या. तू असशील चॅनल हेड तुझ्या चॅनलचा, आता मी पण चॅनल हेड झालोय. काय तुमच्या चॅनलचं नाव? शेंद्रू मराठी खणूया कोकणची माती. शेंद्रू मराठी या चॅनलचा मी चॅनल हेड झालोय, कळलं ना? जास्त बोलू नको, माझ्या वाटेला येऊ नको. हा, फोन मध्ये घुसून कानाखाली मारेन. बोल, चल. सर, मी तुमच्या चॅनलचा चॅनल हेड. तर आपण आता प्रोसेसला सुरुवात करूया. आपण काय करूया, पहिलं चॅनलमध्ये बेसिक असतात 2 गोष्टी. हा. एक म्हणजे दिग्दर्शक आणि लेखक. बरोबर. आणि ओ माय गॉड ओ सर, संधी समोरच आहे सर. हा. आपण प्रसाद ओकना दिग्दर्शक म्हणून घेऊया का? आणि मग काय भिका मागायच्या? चांगले दिग्दर्शक आहेत ते. अरे त्यात मोठे दिग्दर्शक आहे म्हणूनच म्हणतो. दबडीची नाही कमाई नाही, जो रुपयाचा नैवेद्य होईल सगळा. कळलं काय? म्हणजे सर? हे बघ, आता ते सिरियल डिरेक्टर करणार, बरोबर? बरोबर. डिरेक्ट करणार, बरोबर. त्याच्यामध्ये ते काम पण करणार. हा, करतील. म्हणजे माझ्या अख्ख्या चॅनलचं बजेट त्यांच्या घरात जाणार. कळलं काय? आणि जर परत उरेल तर फेडण्यासाठी आपण दोघांनी काही किडण्या विकायच्या. ठीक आहे सर, दिग्दर्शकांचा विषय आपण बाजूला ठेवूया. सर, लेखकांचं काय करूया आपण? आपल्याला लेखक पण लागतील. मग आपण एक काम करूया, कोकणातला अन्या मसूरकर घेऊया. अन्या मसूरकर प्रसिद्ध लेखक आहे का कोकणात? मोठा लेखक आहे, हा? मोठा. पहिलीपासून नुसता लव्ह लेटर लिहितोय सगळ्या पोरीना. कळलं काय? रत्नागिरीतल्या अर्ध्या पोरी संपवल्या सगळ्या लव्ह लेटर लिहून, पण कुणी पण दिला नाही त्याला, कुणी रिस्पॉन्स कधी. ठीक आहे, असेच आपण एक 4-5 लेखक लागतील पण सर आपल्याला. हा सर. नाही काय प्रॉब्लेम नाही. हा? ब्रेकअप झालेली सगळी पोरं लेखन टीम मध्ये घेऊ. वासाड्यात तसंही मुतारी संडासा लिहत असतात, आपण कागद लिवायला देऊ. काय ठीक आहे सर, चालेल. हे लेखनाचं वगैरे सगळं झालं, पण त्याच्या आधी आपल्या चॅनलचं एक शेड्युलिंग करावं लागेल. हा. म्हणजे सकाळी कुठला प्रोग्राम, दुपारी कुठला, रात्री कुठला. आपण न्यूजवर जाऊया. न्यूजसाठी ना सर विश्वसनीय सूत्र लागतात सर. मग विश्वसनीय सूत्र आहे की माझं कोकणात? कोण? माझं मंगलसूत्र. तच माझं विश्वसनीय सूत्र. म्हणजे तुमची बायको? मग म्हणजे? काम काय? दिवसभर पातेलीवर भात खायचा, कटेरी पटेरी गाऊन अंगावर घालायचा आणि गावात फिरून माहिती काढायच्या. तुझं काम काय? मी आला हो. तुमचे सजेशन चांगले सर, हा. पण ते आपल्याकडे नाही चालणार. हे बाहेर वर्कआउट होईल, बाहेरच्या देशात. म्हणजे कुडाळ, सावंतवाडी तिथे वर्कआउट होईल. सर, इथे आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. म्हणजे काय करूया माहिती सर, आपल्याला ना चॅनलचा बेसिक पाया काय असतो ते सिरियल. हा. तर सिरियल भारी आणावे लागतील. मग सिरियल माझ्या डोक्यात आहे की? हाय? इथं मी रचून ठेवले. आठवलं, लांबो 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 आठवलं. काय माहितीये काय? हा. कोकणात ना माडावर चढणाऱ्या माणसाची गोष्ट करायची. कोकणात? नाव पण सुचलंय मला. काय? चढता चढता चढतय की. चढतील ना सगळे? म्हणजे TRP चे आकडे चढतील ना या सिरियल? अरे एवढं वर चढतील ना की आपल्याला दिसायचं पण नाही. कळतंय काय? सर, अशाने आपल्या चॅनल दिसायचं नाही लोकांना, माहितीये का तुम्हाला? असं नका करू सर, मी नोकरी सोडली हो तुमच्यासाठी. डायरेक्ट तुझ्या केबिन मध्ये जा आणि थंड हो आणि विचार कर. नशीब ती केबिन तरी बनवलं. कुठे आहे केबिन ते सांगा. जा, हे टमरेल घे आणि डायरेक्ट सरळ रस्त्याने नदीच्या किनाऱ्यावर जा. तिकडे नदीच्या काठावर जाऊन बस. तिकडे जाऊन काय करू? अरे कोकणात सगळ्या डेव्हलपमेंट नदीवरच होतात. फालतू किती आहे हो? मी नाही ना तुमच्या कोकणात बिकणात फिरत. तर मी चाललो. अरे यार, थांब यार, अरे काय करतोस काय? अरे थांब.